नमस्कार मित्रांनो, आपण यापूर्वी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा प्रथम भाग बघितला. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथावरून आपण या ठिकाणी वाचन करत आहोत. प्रथम भागात आपण बघितलं की भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म आणि असित मुनी यांची वाणी. त्यानंतर आपण दुसरा भाग पाहणार आहोत. महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते, म्हणून तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध झाला. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलविणे आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटते की ते खरं ठरेल पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझे बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुकूल लक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आता कष्टही होऊ नका. माझा अंतरसमय जवळ आलेला आहे. मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. यमदूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनी दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेने देहावसान झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसांचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोधनाला महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनिरुद्ध हे त्याचा चुलत भाऊ शुक्लोदन याचे पुत्र. आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्याच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यांतील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनास नेले पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे घालीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. तेव्हा त्याला समजले की त्याला देवळात नेले जात आहे. तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलवले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्यांचे प्रारंभीचे गुरु झाले होते. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उद्दिच्छ देशातील थोरकुडात जन्मलेल्या प्रथम श्रेणीच्या विद्वान असलेल्या सब्बमित्तीला बोलावून घेतले. सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद
वेदांगे आणि उपनिषदे या सर्वांत पारंगत होता. शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी व त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु होता. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. याशिवाय त्याने आलार कर्माच्या शिष्य भारद्वाज याजकडून ध्यानधारणेची विद्या संपादन केली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथेच होता. बाळपणीची लक्षणे. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन ध्यान लावण्याचा प्रयत्न करीत असे. नक्कीच त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. कारण आपल्या मुलाला मानसिक विकास घडवून आणताना त्याच्या पौरुषत्वाचा विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे. सिद्धार्थ दयाशील वृत्तीचा होता. माणसाने माणसाचे शोषण करावे हे त्याला आवडत नसे. एकदा तो आपल्या काही मित्रांबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोड्या वस्त्रांनीशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी श्रमाची कामे करीत असलेले मजूर पाहिले. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले ऐशारामाचे जीवन जगावे हे कसे असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेच्या विचारांना मानणारे होते. त्याच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच झालेला असतो आणि आपल्या धन्याची चाकरी करणे हाच त्याचा धर्म असतो. शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करण्याचा हा ग्रामीण उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीवर नांगर चालवावा लागत असत. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर चालवित असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु कोणत्याही प्राण्याला विनाकारण इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्यांच्या टोळीसोबत जाण्यास तो नकार देत असे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघ सिंहाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांसारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणाबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त झाली. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार करणे हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. परंतु सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, आई, मला हे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? गौतमी उत्तर देई की प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियांनी लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाही तर राज्याचे संरक्षण कोण करील? पण आई,
जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्यांचे रक्षण करू शकणार नाहीत काय? यावर गौतमी निरुत्तर होईल. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास प्रेरित करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास प्रवृत्त करी. मी सुखी राहावे, माझे आप्तेष्ट सुखी राहावेत, सर्व प्राणी मात्र सुखी राहावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्यांची हसून थट्टा करीत. ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकार करण्याची हरिणे किंवा आवडणारे खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. तो ध्यास क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते. यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. तो म्हणे, आपण जेव्हा जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यांच्यावरील भेदाभेद व असमानता यापासून आपण सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव प्राण्यांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव प्राणी यांच्यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्र पशूंची घृणा करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या हितचिंतनात व्यवहारी जीवनाच्या या मर्यादेपलीकडे जाऊ तेव्हाच हे करू शकू. त्याचे बालपण करुणामय होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी अगदी त्याच्या समोर येऊन पडला. त्या पक्षाला बाण लागला होता व तो आपल्या शरीराला लुटलेला होता. त्यामुळे तो पक्षी तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे आला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला आपल्या कुशीत ठेवले आणि आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे. थोड्याच वेळात त्याचा आत्तेभाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तिथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला मी बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर पडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिलास का? सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ परिस्थितीतून बरा होत चाललेला तो पक्षीसुद्धा त्याने त्याला दाखविला. देवदत्ताने मागणी केली की त्याचा पक्षी त्याच्या स्वाधीन करण्यात यावा, पण सिद्धार्थाने ते नकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक तोच होता, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला की जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. हत्यारा कोणाचा मालक कसा होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न न्यायालयापुढे नेण्यात आला. न्यायालयाने सिद्धार्थ गौतमाकडून निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमस्वरूपी शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या आत्तेभावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचविणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीचे जीवन अशा तऱ्हेचे होते. विवाह.
दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चरित्राविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशांतील युवकांना निमंत्रणे धाडली. सिद्धार्थ गौतमालाही एक निमंत्रण पाठवण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमालाही 16 पूर्ण झाले होते. त्याच्या मातापित्या देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणीग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला. जन्मलेल्या सर्व युवकांतून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाला चवरिले. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. त्याला त्या दोघांच्या दाम्पत्य जीवनाच्या यशस्वीतेबद्दल शंका होती. त्याला वाटले की सिद्धार्थाला साधू संतांच्या सहवासाची विशेष वेळ आहे. त्याला एकांतात राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल? सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले की साधू संतांच्या संगतीत राहणे हा काय अपराध आहे? यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते. सिद्धार्थ गौतमाखेरीज इतर कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. त्यांना वाटले की यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घ्याव्यास हवी होती. काही वेळ ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले की दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवडच करू देणार नाही आणि त्यामुळे त्यांचा हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झालेला दिसला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या मागणीस कबूल व्हावे लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या गोष्टीस तयार नव्हता, परंतु त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वांत अधिक म्हणजे यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याच्या या म्हणण्याच्या सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाडी येताच आपले कौशल्य दाखविले. गौतमाची पाडी सर्वात शेवट आली, परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोधन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही आनंद झाला. विवाह होऊन अनेक वर्षी लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याचे सांसारिक जीवनात प्रवेश केला पाहिजे हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवित होती. तर भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला. हा उद्देश समोर ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. त्याने हे 3 राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्जित करविले. प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदाई त्याच्याशी सल्लामसलत करून राजाने निश्चित केला की राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त
अशा अंतपुराची व्यवस्था करावी. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराच्या चित्ताला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरीला सल्ला देण्यास उदयास सांगितले. अंतपुरात ठेवणावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदाईने राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना शिकवण दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलांत कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यास चतुर आहात. तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कौशल्यात कुशल आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा मन तुम्ही जिंकू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही जिंकू शकता. तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि अप्रतिम अशा लावण्याने तुम्ही स्त्रियांनाही मोहित करू शकाल, तर मग पुरुषांची काय विशाल. आपापल्या क्षेत्रात तुम्ही एवढ्या कुशल आहात की तुम्हाला राजपुत्राला जिंकून व त्याला आपल्या प्रेमरज्जूंनी बांधून तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही. एखाद्या नववधूला लाजेमुळे संकोच वाटू शकेल, पण तुम्हाला ती गोष्ट शोभणार नाही. निसंशय हा वीर पुरुष महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय. स्त्रीचे सामर्थ्य त्याहीपेक्षा मोठे असते, असा तुमचा दृढ निश्चय असू द्या. प्राचीन काळी काशीतील एका सौंदर्यवतीने, वेश्येने एका महान तपस्व्याला लाथा मारून झडकारून आपल्या पायी लोळवून घेतले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला घृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्षेपर्यंत जंगलात आपला बंदी करून ठेवले होते. यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी मार्गावर आणले, तेथे ज्याचे यौवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे खरे असल्यामुळे तुम्ही धीटपणे असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या धन्य होत ज्या असाधारण पुरुषांना जिंकतात. नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण दुसऱ्या भागामध्ये सिद्धार्थ गौतम यांच्या लग्नाचा आपण समारंभ बघितला. त्यांचे लग्न झाले आणि त्यांना सांसारिक जगामध्ये कसं टिकवून ठेवता येईल त्यासाठी त्यांचे पिता राजा शुद्धोधन हे जे काही प्रयत्न करत आहेत ते आपण या माध्यमातून बघितले. आपण सर्वांना हात जोडून अशी नम्र विनंती आहे की आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.